आज मी घरी बनवला चॉकलेट केक. गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. सो आज सकाळी शॉपमध्ये आल्यानंतर मी मस्तपैकी रेडी झाले आणि मिररला हे सुंदर असं फ्लावरचं डेकोरेशन करून घेतलं होतं आम्ही. आज मला काही शूट्स करायचे होते त्यामुळे एवढा नट्टापट्टा केलाय, नाही तर नॉर्मली शॉपमध्ये मी एवढं रेडी होऊन नाही बसत बरं का. एका दिवसात बरेच शूट निपटवून टाक. त्यानंतर कस्टमरचे बुकिंग होते, हा त्यांचा पहिला लुक होता. पहिल्या लुक वरून ते आले रिटर्न. आपल्या मेकअप आर्टिस्टने पटपट दुसरा लुक रिक्रिएट करून दिला. इतक्यात मम्मी आणि घराजवळची आई शॉपवरती आल्या होत्या आणि कस्टमरचा आता होता तिसरा लुक, त्यामुळे ते सगळे वेट करत होते. दिवसभराची सगळी कामं निपटवून संध्याकाळी घरी गेले आणि गेल्यावर बघितलं तर गेट जवळ लहान लहान मुलं खेळत होती आणि मी तोंडाला स्कार्फ बांधला होता, त्यामुळे हा छोटू एवढा घाबरला की रडायलाच लागला. शॉप मधून येतानाच मी केक साठी ओरिओ बिस्किट आणि डेअरी मिल्क घेऊन आली होती. आणि तुम्हाला माहितीये, मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम केक बनवत होती आणि मला अजिबात वाटलं नव्हतं की एवढा भारी बनेल. खूप जास्त स्पॉन्जी झाला होता आणि टेस्टी देखील. आणि तुम्हाला माहितीये, या केक मध्ये बिस्किट आणि दुधाशिवाय दुसरं काहीच घातलेलं नाहीये आणि वरून फक्त थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि डेअरी मिल्क टाकले, दुसरं काहीच नाही. तुम्हाला ही या केकची प्रॉपर रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. पप्पा आल्यावर त्यांना टेस्ट करायला दिला तर त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की हा केक मी बनवलाय आणि दुसरी गोष्ट एवढा सुंदर बनवलाय. ओके, सो आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.